या माणसामुळे आपल्या देशाला मिळाले हे राष्ट्रचिन्ह. कसं काय? चला सांगतो. आपले राष्ट्रचिन्ह म्हणजे ही राजमुद्रा. हे प्रतीक सारनाथ मधल्या अशोक स्तंभावरून घेण्यात आले, पण याचा शोध लावण्याचे क्रेडिट जाते फ्रेडरिक ऑस्कर ऑर्टेल या माणसाला. फ्रेडरिक ऑर्टेल हा ब्रिटिश सरकारसाठी काम करणारा एक सिव्हिल इंजिनियर आणि आर्किटेक्ट होता. त्या काळच्या थॉम्सन कॉलेज ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे आत्ताच्या IIT रुरकी मध्ये याचे शिक्षण पूर्ण झाले. मग याने काही वर्ष रेल्वेमध्ये तर काही वर्ष PWD मध्ये काम केले. 1903 साली ऑर्टेलचे वाराणसीत पोस्टिंग झाले होते. तेव्हा तिकडे जवळच सारनाथ मध्ये पुरातत्व विभागाचे काम सुरू होते. या कामात भाग घेण्याची परवानगी ऑर्टेलने मिळवली आणि 1904 साली उत्खननाला सुरुवात झाली. ऑर्टेलला या उत्खननात एकूण 476 शिल्प, 41 शिलालेख आणि इतर वस्तू मिळाल्या. पण यातले सर्वात महत्वाचे म्हणजे मार्च 1905 मध्ये सापडलेला हा अशोक स्तंभ. साधारण 2500 वर्षापूर्वी मौर्य साम्राज्याच्या सम्राट अशोकने उभारलेल्या या स्तंभाचा शोध लागणे ही भारतासाठी एक अतिशय महत्वाची घटना ठरली. 26 जानेवारी 1950 रोजी देशाच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनी हे राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले. पुढे जेव्हा फ्रेडरिक ऑर्टेल रिटायर झाला आणि पुन्हा इंग्लंडला गेला, तेव्हा त्याने त्याच्या घराला सारनाथ हे नाव दिले.